नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. बरेच दिवस झाले म्हणजे 12-15 दिवस तर नक्कीच झाले असतील की मी व्हिडिओ म्हणजे अपलोडच नाही केलेला. तुम्हीही सगळ्या मैत्रिणींनी मला समजून घेतलेलं कारण माझं ऑलरेडी नाशिकचं वायफाय ना 1 तारखेलाच बंद झालेलं होतं आणि इकडे आल्यानंतर इथलंही वायफाय आज कनेक्ट झालेलं आहे. मग त्यामुळे ना मला व्हिडिओ अपलोड नाही करता आले. हे सगळं सामान या प्रकारे मी पॅक केलं होतं. त्या बाजूला सगळे कपडे होते सोफ्याच्या साईडला आणि एका बाजूला भांड्यांच्या बॅग्स मी ठेवलेल्या. नंतर मध्यंतरी म्हणजे इकडे येण्यापूर्वी आम्हाला माझी मामी बहीण राहते नाशिकला. त्यांनी ना आम्हाला त्यांच्या घरी जेवायला बोलवलं होतं. हे त्यांचं क्रॉकरी युनिट आहे. तेही मला खूप आवडतं म्हणून अगदी छोटीशी झलक म्हणून मी तुम्हाला ते म्हणजे थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप सुंदर डिझायनर आहे त्यांचं ही क्रॉकरी युनिट. कारण की बरेच जण मला सारखं म्हणजे वेगवेगळे प्रकारच्या डिझाईन्स दाखवा असं सांगतात. म्हणून मग मी हेही क्रॉकरी युनिट तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. इतरांच्या काही वस्तू ऑर्गनाईज कशा केलेल्या आहेत ते बघितल्यानंतर ना आपल्यालाही बऱ्यापैकी आयडिया मिळत असतात. जेवण आटोपल्यानंतर आम्ही त्यांच्या म्हणजे एका रूमचं ना त्यांना असं एका फ्लॅटला टेरेस दिलेलं आहे. तर अतिशय सुंदर असं वरून सगळ्यात शेवटच्या मजल्यावरती ते राहतात म्हणून नाशिक शहर अतिशय सुंदर दिसतं तिथून. आणि ही जी लाईटिंग आहे तीही इतकी सुंदर दिसत होती. गप्पा वगैरे झाल्यानंतर हे सगळे म्हणजे जेही माझ्या मिस्टरांसाठी त्यांनी केलेलं तर त्यासाठी त्यांचे तर आभारच. पण त्यानंतर आम्ही घरी यायला निघालो. दुसऱ्या दिवशी आमचं सामान मळ्याला जाणार होता म्हणून मग ना आदल्या दिवशीच मी जे झाडू वगैरे नंतर ब्रश बऱ्यापैकी म्हणजे जो सामान द्यायचा होता मला तो घेण्यासाठी मी बाजारात आलेली होती. तर आम्ही गाडी इकडे गोदावरी नदीच्या काठावरती लावलेली. परत जाताना मी हे सगळं शूटिंग करत होती कारण की हे सगळं मी खूप मिस करणार होती. दिवाळीनिमित्त काठावरती ना पणत्यांचा खूप मोठा बाजार भरलेला असतो. म्हणजे हे सगळं खूपच सुंदर असं दृश्य असतं. मी बऱ्यापैकी शूटिंग नाही करू शकली. इथला फुलांचा बाजार नंतर गोदावरी नदीच्या काठावरती आलं ना एक वेगळंच प्रसन्न असं वाटायला लागतं आणि मन ना खूप प्रफुल्लित होतं. इथले घाट हे सगळं असं डोळ्यात साठवून ठेवावं असं वाटत होतं. परत तर या शहरात राहायला येणारच पण जितकी वर्ष बाहेर राहू ना तितकी वर्ष हे सगळं खूप मिस करणार आहे मी. माझे जे इंडोर प्लांट्स होते ना ते मी या पद्धतीने बकेटमध्ये ठेवलेलं त्यांना की जेणेकरून ते पडावे नाही किंवा म्हणजे ते सिरॅमिकचे जे त्यांचे कुंड्या आहेत त्या फुटाव्या नाही. ह्या भागातनं मी भांडेही ठेवलेले होते की सामान उचलताना इझी जावं म्हणून आणि कुठल्याही सामानाची म्हणजे काहीतरी खराब होऊ नये म्हणून. आणि सोप्याच्या बाजूला ना मी सगळे कपड्यांचा भाग म्हणजे बॅग्स ठेवलेल्या आणि इतर प्लास्टिकचा जो सामान होता ना तो ठेवलेला की स्टेप बाय स्टेप सगळं सिस्टमॅटिकली उचलता येणार असं. हे सगळं पॅक करताना ना माझ्या पोटात असं गोळे येत होते की म्हणजे घर तर रेंटचं असू द्या स्वतःचं सोडताना ना खूप त्रास होतो. आणि म्हणजे नाशिक शहरापासून ना बऱ्यापैकी लांब ट्रान्सफर झालेली म्हणून ना मग त्यामुळे जास्तच दुःख होत होतं कारण की सारखं सारखं नाशिकला येणं शक्य होणार नाही. तर दिवाळीमध्ये ना दिवाळीच्या सुट्टीमध्ये आमच्या बिल्डिंगच्याच खाली मुलामुलींनी ना किल्ले बनवलेले. उन्नतीन त्यांनीही सिंधुदुर्ग हा किल्ला बनवलेला. संपूर्ण घराची कपाटांची स्वच्छता झालेली होती पण हे जे गॅलरीमधलं सिलेंडरचं कपाट होतं ना तेच आवरायचं राहून गेलेलं होतं पावसाळ्यानंतर. कारण की ना ते बाहेर असल्यामुळे त्याच्याकडे एवढं लक्षच दिलं गेलं नाही. आणि त्यामध्ये ना मी छत्र्या म्हणजे पावसाळा संपल्यानंतर ठेवून देते म्हणजे तिथल्या तिथे इझिली पुढच्या दुसऱ्या पावसाळ्यामध्ये लगेच मिळतात.
त्यानंतर माझा झाडांचा बऱ्यापैकी सामान तिथे ठेवलेला, सिलेंडरला लागलेली माती त्यामध्ये जरा जमा झालेली, कारण की पावसाळ्यानंतर मी हे स्वच्छच केलेलं नव्हतं कपाट. आता मग चांगलंच मला डीप क्लीन करायचं होतं आणि त्या बाजूला ना सगळं जे जे कपाटाचा एक भाग आहे ना, तिथे मी खूप सारे झाडांची माझी खतं ठेवलेली, की त्यामुळे ना सगळे माझे इनडोअर प्लांट्स, आउटडोअर प्लांट्स खूपच छान असे म्हणजे सुंदर दिसतात, हेल्दी दिसतात, ते हिरवेगार दिसतात. मी पुढच्या काही व्हिडिओमध्ये मी कुठलं खत वापरते तेही तुम्हाला नक्कीच दाखवेल. बऱ्यापैकी वस्तू या कपाटामध्ये होत्या, तर ज्या लागणार होत्या ना त्याच ठेवल्या मी आणि जे न लागणार होतं ते मी म्हणजे देऊन टाकलं. त्यानंतर हे जे टी व्ही युनिट होतं ना त्याच्या बाजूलाच ड्रावरच्या एक छोटं कपाट आहे. तर तिथे मी दिवाळीचं सगळं साहित्य ठेवलेलं होतं. ज्या काही नवीन पणत्या घेतलेल्या होत्या किंवा मागील पणत्या, मागील काही डेकोरेशनच्या वस्तू, तर तेही स्वच्छ करायचं राहिलेलं होतं. तर तेही मी म्हणजे जे आपलं याचं सिलेंडरचं कपाट होतं ना ते स्वच्छ केल्यानंतर हेही करून घेतलं. लक्ष्मीपूजनासाठी लागणारे झाडू, नंतर हे सगळे दिवे मी मागच्या वर्षी बऱ्यापैकी घेतलेले होते. यावर्षी मी म्हणजे अगदी लिमिटेड दिवे घेतलेले. ट्रान्सफर होणार हे मला माहिती नव्हतं. तर ना मी त्याआधी इतकं नियोजन केलेलं की मी लक्ष्मीपूजनाला असं डेकोरेशन करेल, दिवाळीमध्ये असं छान सगळंच व्यवस्थित प्रत्येक सण हा उत्साहाने साजरा करेल, प्रत्येकाचा व्हिडिओ बनवेल. पण जे ठरवलं होतं ते तर म्हणजे नाही शक्य झालं मला सगळं करणं, कारण की सामान ऑलरेडी पॅक करून गावाला चालला गेलेला होता. माझ्याकडे खूप लिमिटेड वस्तू होत्या तिथे आणि महत्त्वाचं म्हणजे ना असं मूडच राहिला नव्हता माझा काही करायचा. असं खूपच म्हणजे वाईटही वाटत होतं, काय करावं हेही कळत नव्हतं. तर अशामध्येच सगळी दिवाळी म्हणजे गेली आमची. कोणी आलं ना तर मी ओट्या भरून ठेवलेल्या होत्या आणि नवरात्रीसाठी पण गव्हाच्या, तांदळाच्या, तर त्याही शिल्लक होत्या. तर त्याही मी सोबत घेऊन जाण्यासाठी एका बरणीमध्ये पॅक करून घेतल्या. या प्रकारे ओट्या भरून ठेवलेल्या असल्या ना घरामध्ये, तर आपल्याला म्हणजे साडी वगैरे काही द्यायचं असेल तर म्हणजे लगेच इझिली देता येतं, म्हणजे घाई होत नाही. घरातला कोपरा न कोपरा आपण आपल्या हाताने स्वच्छ करत असतो. नंतर त्याला ऑर्गनाईज करत असतो, सजवत असतो. हे सगळं करणं स्त्रियांना खूप आवडत असतं आणि याच्यातच स्त्रियांचं म्हणजे आयुष्य जात असतं. तर त्याच्यात त्यांना समाधानी वाटतं. महत्त्वाचं म्हणजे हे पण नसेल आपल्याकडे तर मग आपल्याला म्हणजे कंटाळवाणं आयुष्य वाटायला लागतं, की जर आपण आपला वेळच जात नसेल कुठल्याही काम न करता, तर मग आपल्याला सगळंच बोर वाटायला लागतं. हे सगळे दिवे मी स्वच्छ करून ठेवलेले होते. आता परत मी म्हणजे प्रॉपर हे कपाट स्वच्छ करून ना जागेवरती ठेवून देत आहे, की जेणेकरून पुढच्या दिवाळीमध्ये हे सगळे दिवे कामात येतील. दिव्यांना मी बॉक्समध्येच पॅक केलं, की दिवे फुटू वगैरे नाही म्हणून. हे अगदी छोटासा व्हिडिओ आहे. तुम्हाला मी म्हणजे अपडेट्स दिलेले आहे, की तो मागील व्हिडिओ टाकल्यानंतर पुढे मी म्हणजे कशाप्रकारे घर आवरत गेली व त्यानंतर मी आता पुढचा व्हिडिओ आल्यानंतर नवीन घराचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील मैत्रिणींनो. सोबतच मी गॅलरीतलं कपाट, नंतर गॅलरीमध्ये हा काऊच होता, हे सगळं मी प्लास्टिकने असं झाकून घेतलेलं आहे आणि त्यासोबतच मी गॅलरीही स्वच्छ करून घेतलेली, पाण्याने घासून आणि धुवून पाणी टाकून घासलेली आणि धुवूनही घेतलेली स्वच्छ गॅलरी कोपऱ्यानं कोपरा. त्यानंतर हा एक ड्रेसिंग टेबल राहिलेला होता स्वच्छ करायचा, तोही स्वच्छ करून घेतला. त्याच्यातला जो सामान घेऊन जायचा होता तोही पॅक करून घेतला. असेच भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा.